नमस्कार शेतकरी मित्रांनो, खरीपचा पीक विमा 2025 हा राज्यामधील शेतकऱ्यांना खात्यामध्ये जमा होण्यासाठी त्यांचं विमा कॅल्क्युलेशन करणं चालू झालेलं आहे आणि लवकरच हे कॅल्क्युलेशन पूर्ण झाल्याच्या नंतर राज्यामधील ज्या जिल्ह्यामधील कॅल्क्युलेशन पूर्ण होणार आहे ह्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या खरीपच्या पीक विम्याचं वाटप चालू केलं जाणार आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रामधील एकूण पूर्ण जिल्ह्यांपैकी नांदेड या जिल्ह्याचा संपूर्ण अपडेट जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत। आता याच्यामध्ये नांदेड जिल्ह्यामधील शेतकऱ्यांचे कोणकोणते तालुके येतात, तसेच कोणकोणत्या तालुक्यामधील कोणकोणते महसूल मंडळ येतं, याची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, नांदेड जिल्ह्यामधील एकूण 40 ते 50% शेतकऱ्यांचं विमा कॅल्क्युलेशन पूर्ण झालेलं आहे आणि येथील सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी 17,500 एवढा खरीपचा पीक विमा हा मंजूर झालेला आहे आणि हे सर्व कॅल्क्युलेशन ज्यावेळी 100% पूर्ण होईल तर ह्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीपच्या पीक विम्याचं वाटप चालू केलं जाणार आहे। आता याच्यामध्ये एकूण तालुके कोणकोणते येतं हे आपण बघणार आहोत। आता नांदेड जिल्ह्यामधील अर्धापूर तालुका, तसेच भोकर तालुका, त्याच्यानंतर बिलोली तालुका, देगलूर तालुका, धर्माबाद तालुका, हातगाव तालुका, हिमायतनगर तालुका, कंधार तालुका, किनवट तालुका, लोहा तालुका, माहोर तालुका, मुखेड तालुका, मुदखेड तालुका, त्याच्यानंतर नायगाव तालुका, नांदेड तालुका आणि उमरी तालुका, ह्या सर्व तालुक्यांचा समावेश याच्यामध्ये केला गेला आहे आणि ह्या सर्व तालुक्यामधील आता कोणकोणते महसूल मंडळ आहेत त्यांची नावं हे आपण बघणार आहोत। आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे अर्धापूर तालुका आणि अर्धापूर तालुक्यामधील जे काय महसूल मंडळ येतं त्याच्यामध्ये पहिला महसूल मंडळ म्हणजे अर्धापूर महसूल मंडळ, त्याच्यानंतर दाभड महसूल मंडळ आणि मालेगाव महसूल मंडळ, ही सर्व महसूल मंडळे पात्र येतात आणि या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ज्यावेळेस विम्याचं कॅल्क्युलेशन पूर्ण होईल तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या खरीपच्या पीक विम्याचं वाटप हे हेक्टरी 17,500 नुसार केलं जाणार आहे। त्याच्यानंतर भोकर तालुका, भोकर तालुक्यामधील भोकर महसूल मंडळ, भोसी महसूल मंडळ, किनी महसूल मंडळ, मारतूर महसूल मंडळ आणि मोगली महसूल मंडळ, ही सर्व महसूल मंडळे पात्र येतात आणि या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या खरीपच्या पीक विम्याचं वाटप चालू केलं जाणार आहे। त्याच्यानंतर बिलोली तालुका, या तालुक्यामधील आदमापूर महसूल मंडळ, बिलोली महसूल मंडळ, कुंदळवाडी महसूल मंडळ, लोहगाव महसूल मंडळ, रामतीर्थ महसूल मंडळ आणि सागरोली महसूल मंडळ, ही सर्व महसूल मंडळे याच्या अंतर्गत पात्र केली आहेत। त्याच्यानंतर देगलूर तालुका, देगलूर तालुक्यामधील देगलूर महसूल मंडळ, हानेगाव महसूल मंडळ, खानापूर महसूल मंडळ, मालेगाव महसूल मंडळ, मारखेल महसूल मंडळ, नारंगल महसूल मंडळ आणि शहापूर महसूल मंडळ, हे सर्व महसूल मंडळ याच्या अंतर्गत पात्र केले गेले आहेत आणि ह्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या खरीपच्या पीक विम्याचं वाटप ज्यावेळेस विम्याचं 100% कॅल्क्युलेशन होईल त्यावेळेस या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे। त्याच्यानंतर धर्माबाद तालुका, या तालुक्यामधील धर्माबाद महसूल मंडळ, जरीकोट महसूल मंडळ, कारखेली महसूल मंडळ आणि शिजरखेड महसूल मंडळ, ही सर्व महसूल मंडळे याच्या अंतर्गत पात्र केली गेली आहेत। त्याच्यानंतर हिमायतनगर तालुका, हिमायतनगर तालुक्यातील हिमायतनगर महसूल मंडळ, जवळगाव महसूल मंडळ आणि सारसम महसूल मंडळ, ही सर्व महसूल मंडळे याच्या अंतर्गत पात्र केली गेली आहेत। त्याच्यानंतर हातगाव तालुका, हातगाव तालुक्यामधील आष्टी महसूल मंडळ, बारड शेवडा महसूल मंडळ, हातगाव महसूल मंडळ, मंठा महसूल मंडळ, निवगाव महसूल मंडळ, पिंपरखेड महसूल मंडळ, तळणी महसूल मंडळ आणि तामसा महसूल मंडळ, ह्या सर्व महसूल मंडळांचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीपच्या पीक विम्याचं वाटप हे लवकर चालू होणार आहे। त्याच्यानंतर कंधार तालुका, कंधार तालुक्यामधील बारूळ महसूल मंडळ, डिग्रस बुद्रुक महसूल मंडळ, कंधार महसूल मंडळ, कुरुळा महसूल मंडळ, उस्माननगर महसूल मंडळ, पेटवाज महसूल मंडळ आणि फुलवळ महसूल मंडळ, ह्या सर्व महसूल मंडळाचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर किनवट तालुका, या तालुक्यामधील बोधडी महसूल मंडळ, दहेली महसूल मंडळ, इसापूर महसूल मंडळ, जलधारा महसूल मंडळ, किनवट महसूल मंडळ, शिवनी महसूल मंडळ, मांडवी महसूल मंडळ, सिंदगी आणि उमरीबा, ह्या सर्व महसूल मंडळाचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर लोहा तालुका, लोहा तालुक्यातील कलंबर बुद्रुक महसूल मंडळ, कापसी महसूल मंडळ, लोहा महसूल मंडळ, माळाकोळी महसूल मंडळ, सावरगाव नरसत महसूल मंडळ, शेवडीबा महसूल मंडळ आणि सोनखेड महसूल मंडळ, ह्या सर्व महसूल मंडळामधील शेतकरी या ठिकाणी पात्र झालेले आहेत आणि या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीपच्या पीक विम्याचं वाटप चालू केलं जाणार आहे। त्याच्यानंतर माहूर तालुका, या तालुक्यामधील माहूर महसूल मंडळ, सिंदखेड महसूल मंडळ, वाईबा महसूल मंडळ आणि वानोळा महसूल मंडळ, ही सर्व महसूल मंडळे याच्या अंतर्गत पात्र करण्यात आलेले आहे। त्याच्यानंतर मुदखेड तालुका,
या तालुक्यामधील बारड महसूल मंडळ, मुदखेड महसूल मंडळ आणि मुगट महसूल मंडळ ही सर्व महसूल मंडळे याच्या अंतर्गत पात्र असणार आहेत. त्याच्यानंतर नायगाव तालुका, नायगाव तालुक्यामधील बरबडा महसूल मंडळ, घुंगराला महसूल मंडळ, कुंटूर महसूल मंडळ, मांजरम महसूल मंडळ, नायगाव महसूल मंडळ आणि नरसी महसूल मंडळ ही सर्व महसूल मंडळे याच्या अंतर्गत पात्र करण्यात आले आणि या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीपच्या किम्याचं वाटप हे चालू केलं जाणार आहे. त्याच्यानंतर नांदेड तालुका, नांदेड तालुक्यामधील लिमगाव महसूल मंडळ, नाळेश्वर महसूल मंडळ, नांदेड रूरल, नांदेड ग्रामीण, त्याच्यानंतर तरोडा बुद्रुक महसूल मंडळ, तुप्पा महसूल मंडळ, वाराणसी महसूल मंडळ, विष्णुपुरी महसूल मंडळ आणि वाजेगाव महसूल मंडळ ही सर्व महसूल मंडळाच्या अंतर्गत पात्र करण्यात आले आहे. त्याच्यानंतर उमरी तालुका, उमरी तालुक्यातील धानोरा बुद्रुक महसूल मंडळ, गोळेगाव महसूल मंडळ, सिंधी महसूल मंडळ आणि उमरी महसूल मंडळ ह्या सर्व महसूल मंडळामधील शेतकरी पात्र करण्यात आले आहेत. त्याच्यानंतर मुखेड तालुका, या तालुक्यामधील आंबुलगा बुद्रुक महसूल मंडळ, बराळी महसूल मंडळ, चांदोळा महसूल मंडळ, जहूर महसूल मंडळ, जाम महसूल मंडळ, मुखेड महसूल मंडळ, मुकुंबाबाद महसूल मंडळ आणि येवटी महसूल मंडळ हे सर्व महसूल मंडळे याच्या अंतर्गत पात्र करण्यात आले आहेत. आणि ह्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ज्यावेळेस नांदेड जिल्ह्याचं 100% कॅल्क्युलेशन पूर्ण केलं जाईल आणि हे कॅल्क्युलेशन पूर्ण झाल्याच्या नंतर या शेतकऱ्यांचा खरीपच्या पीक विम्याचा मार्ग मोकळा होणार आहे आणि या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीपच्या पीक विम्याचं वाटप हे हेक्टरी 17,500 याशाप्रमाणे केले जाणार आहे. तर मित्रांनो, ही होती एकंदरीत नांदेड जिल्ह्याची माहिती, जी की आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले आहेत. हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं? चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की इथून समोर जे काही महाराष्ट्रामधील उर्वरित जिल्हे आहेत ह्या सर्व जिल्ह्यांचा अपडेट आपण प्रत्येक दिवशी जाणून घेण्याचे प्रयत्न करत आहोत. तर चला तर मित्रांनो, भेटत राहू नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.